हॅलो स्टुडंट्स, आपला सिंगल एंट्री हा चॅप्टर सुरू आहे आणि त्यामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ही मेथड आपली पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स या मेथडमध्ये आपण काय करत होतो की आपण दोन स्टेटमेंट बनवत होतो. एक स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे जो बॅलन्स शीट सारखा होता, लायबिलिटी अँड असेटवाला, आणि नंतर मग आपण त्याच्यावरून काय काढत होतो की क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल, हो की नाही. क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल काढत होतो आणि नंतर मग काय करत होतो, आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बनवत होतो आणि त्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसवरून आपण काय काढत होतो, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत होतो. ठीक आहे. म्हणजे काय की गिव्हन इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण काय करत होतो की नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत होतो. ठीक आहे. कोणते दोन अकाउंट स्टेटमेंट बनवत होतो आपण, एक स्टेटमेंट ऑफ अफेअर आणि दुसरा कोणता बनवत होतो आपण, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. तर आता आपण नवीन मेथड सुरू करणार आहोत, कन्वर्जन मेथड. ठीक आहे. तर या कन्वर्जन मेथडमध्ये काय होते की सिंगल एंट्री जी आहे, सिंगल एंट्रीला आपण काय करतो, डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत कसं होत होतं की स्टेटमेंट ऑफ अफेअर, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे काय होतं, हे सिंगल एंट्री होती. ठीक आहे. दिलेली इन्फॉर्मेशन, ठीक आहे, दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करत होतो, जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली होती ती कशी होती, सिंगल एंट्रीमध्ये होती. ठीक आहे. त्या सिंगल एंट्रीला आपण काय करत होतो, त्या सिंगल एंट्रीच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नेट प्रॉफिट किंवा मग नेट लॉस आपण कॅल्क्युलेट करत होतो. ठीक आहे. तर आता आपण या कन्वर्जन मेथडमध्ये काय करणार आहोत की ती जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे, ती जी सिंगल एंट्रीमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे, त्याला काय करणार आहोत, आपण डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. ठीक आहे. डबल एंट्रीमध्ये काय कन्वर्ट करणार आहोत म्हणजे काय की आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणार आहोत. ठीक आहे. तर या कन्वर्जन मेथडमध्ये काही स्टेप्स आहे. ठीक आहे. सिंगल एंट्रीला डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करायसाठी काही स्टेप्स आहेत. तर त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्या बघू आपण. ठीक आहे. तर पहिली स्टेप आहे की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपल्याला बनवावं लागेल. ठीक आहे. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपल्याला बनवावं लागेल. कशासाठी, टू कॅल्क्युलेट कॅपिटल इन द बिगिनिंग. ठीक आहे. वर्षाच्या सुरुवातीला जो कॅपिटल होता तो कॅल्क्युलेट करायसाठी काय करावं लागेल, आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवावं लागेल. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे फॉर्मॅट दिला आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा. ठीक आहे. जसं लायबिलिटी असेट, आतापर्यंत जसं आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवत होतो, ठीक आहे, सेम तसंच आहे. पण तेव्हा आपण काय करत होतो, क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल दोन्ही आपण कॅल्क्युलेट करत होतो, हो की नाही. म्हणजे ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल दोन्ही कॅल्क्युलेट करत होतो. इथे काय करावं लागेल, आपल्याला फक्त ओपनिंग कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर असेट साईडचे आयटम्स जे दिलेले असतात आपल्याला, फिक्स्ड असेट असेल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, हे सगळे आपण इकडे घेतले. आणि नंतर मग क्रेडिटर, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन काय असते, आपल्याला गिवन असते. ठीक आहे. या इन्फॉर्मेशनमधून जो बॅलन्स उरतो त्याला काय घेतो आपण, कॅपिटल. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, बॅलन्सिंग फिगर. ठीक आहे. तर जो काही डिफरन्स उरतो तो काय असतो, आपला कॅपिटल. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करतो आपण, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवतो. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप बघा, स्टेप टू काय आहे, अदर अकाउंट्स. ठीक आहे. तर कोणते अदर अकाउंट्स आपल्याला बनवावे लागतील, टोटल डेटर्स अकाउंट आणि टोटल क्रेडिटर अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ अफेअर बनल्यानंतर, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनल्यानंतर नंतर आपल्याला काय करावं लागेल, टोटल डेटर अकाउंट आणि टोटल क्रेडिटर अकाउंट बनवावं लागेल. तर टोटल डेटर अकाउंट कशासाठी, टू फाइंड आउट क्रेडिट सेल और डेटर बॅलन्स एदर इन द बिगिनिंग और ॲट द एंड. म्हणजे काय की आपल्याला क्रेडिट सेल जर माहिती करायचा असेल, आपला क्रेडिट सेल वर्षभरामध्ये आपला क्रेडिट सेल किती झाला, ठीक आहे,
तर हे जर माहिती करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, टोटल डेटर्स अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. ठीक आहे. तसंच डेटर बॅलन्स म्हणजे काय की डेटरचा ओपनिंग बॅलन्स किंवा मग क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. डेटरचा ओपनिंग बॅलन्स किंवा मग क्लोजिंग बॅलन्स हा सुद्धा आपल्याला म्हणजे जर कॅल्क्युलेट करायचा असेल, जर क्वेश्चनमध्ये दिलेला नसेल, जर ओपनिंग बॅलन्स दिला असेल, क्रेडिट सेल दिला असेल, जर क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल किंवा मग ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर क्रेडिट सेल आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. जर ओपनिंग दिला असेल, क्रेडिट सेल दिला असेल तर क्लोजिंग आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे या 3 गोष्टी आपण काय करू शकतो, टोटल डेटर अकाउंटच्या सहाय्याने काय करू शकतो, माहिती करू शकतो. कोणकोणत्या, तर क्रेडिट सेल, डेटरचा बॅलन्स कोणता, वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षाच्या शेवटला. ठीक आहे. तसंच टोटल क्रेडिटर अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. तर टोटल क्रेडिटर अकाउंट का बरं बनवतो आपण, तर क्रेडिट परचेस. ठीक आहे. म्हणजे उधारीवर आपला किती माल आपण खरेदी केला. ठीक आहे. उधारीवर आपण किती खरेदी केली, क्रेडिट परचेस. तसंच क्रेडिटर्स बॅलन्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला किती बॅलन्स होता क्रेडिटरचा आणि वर्षाच्या शेवटीला किती बॅलन्स होता. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. तर याचा टोटल डेटर आणि टोटल क्रेडिटरचा आपण फॉर्मॅट बघू. तर हे बघा, फॉर्मॅट टोटल डेटर अकाउंटचा फॉर्मॅट दिला आहे आपल्याला. ठीक आहे. डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. डेटर अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स हा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असू शकतो. ठीक आहे. तसंच क्रेडिट साईडला बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स हा सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असू शकतो. ठीक आहे. तर जर हे दोन दिलेले असतील, ठीक आहे, आणि समजा जर कॅश रिसिव्ड आहे, डिस्काउंट अलाउड आहे. डिस्काउंट अलाउड म्हणजे काय की आपला जो डेटर आहे त्याला आपण काही डिस्काउंट दिलेला असेल. ठीक आहे. तर त्याची एंट्री. सेल्स रिटर्न म्हणजे काय की आपण जो सेल झाला आहे, ठीक आहे, आपला जो प्रोडक्ट आहे तो विकला गेला आहे, पण काही कारणास्तव काय आहे की ज्यांनी खरेदी केला त्यांनी काय केलं की रिटर्न केला, तर काय त्याची सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड. ठीक आहे. रिटर्न इनवर्ड सुद्धा म्हणतो आपण सेल्स रिटर्नला. ठीक आहे. तसंच बॅड डेट, कोणी जर पेमेंटच नाही केला आपला, एखाद्या डेटरनी काय की पेमेंटच नाही केलं तर काय बॅड डेट होईल. तर बॅड डेटची एंट्री क्रेडिट साईडला होईल. ठीक आहे. तर हे सगळं झाल्यानंतर जर आपला डिफरन्स येत असेल, ठीक आहे, तर त्याला काय घेऊ आपण, क्रेडिट सेल. ठीक आहे. डेबिट साईडला जर डिफरन्स येत असेल तर काय करू आपण, क्रेडिट सेल. आणि जर क्रेडिट साईडला डिफरन्स येत असेल तर काय, क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डेटर अकाउंटच्या सहाय्याने 3 गोष्टी माहिती करता येतात. कोणत्या 3 गोष्टी, कोणत्या, तर ओपनिंग बॅलन्स, क्रेडिट सेल आणि क्लोजिंग बॅलन्स. जर ओपनिंग आणि क्लोजिंग दिला असेल तर आपल्याला काय मिळेल, क्रेडिट सेल मिळेल. जर ओपनिंग आणि क्रेडिट सेल दिला असेल तर काय मिळेल आपल्याला, क्लोजिंग बॅलन्स मिळेल डेटरचा. जर क्रेडिट सेल आणि क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर आपल्याला काय मिळेल, ओपनिंग बॅलन्स मिळेल डेटरचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला टोटल डेटर अकाउंट बनवावं लागेल. ठीक आहे. ज्याच्यानी आपल्याला काय मिळेल, क्रेडिट सेलची अमाऊंट मिळेल. ठीक आहे. तसंच टोटल क्रेडिटर अकाउंट. ठीक आहे. तर टोटल क्रेडिटर अकाउंटमध्ये काय होते की क्रेडिट साईडला काय येतं, ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. टोटल क्रेडिटरच्या क्रेडिट साईडला येतो क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. तसंच डेबिट साईडला काय येतो, क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. टोटल क्रेडिटरच्या डेबिट साईडला काय येतो, क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. आणि क्रेडिट साईडला काय, क्रेडिट परचेस. तर आपल्याला जर क्वेश्चनमध्ये दिलं असेल ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स दिला असेल आणि यापैकी काही म्हणजे आयटम दिलेले असतील, जसं कॅश पेड आहे, क्रेडिटरला किती कॅश पे केली आपण, डिस्काउंट रिसिव्ड,
आपल्याला किती डिस्काउंट मिळाला, ठीक आहे, आपल्याला क्रेडिटरनी किती डिस्काउंट दिला बा, ठीक आहे. परचेस रिटर्न, आपण परचेस रिटर्न म्हणजे काही डॅमेज असतील गुड्स तर ते काय केले आपण रिटर्न केले, तर त्याची सुद्धा एंट्री येईल. बिल्स पेएबल म्हणजे आपल्याला किती बिल पे करायचे आहे, म्हणजे किती कोणाला आपण किती अमाऊंट पे करायची आहे, ठीक आहे. तर हे सगळे आयटम घेतल्यानंतर जर बॅलन्स येत असेल क्रेडिट साईडला, ठीक आहे, क्रेडिट साईडला जर बॅलन्स येत असेल तर त्याला काय घेऊ आपण, क्रेडिट परचेस, ठीक आहे. तर अशा प्रकारे काय की आपण क्रेडिट परचेस सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे, क्रेडिटर टोटल क्रेडिटरच्या अकाउंटमध्ये, ठीक आहे. नंतर ही झाली आपली स्टेप 2 मधली एक स्टेप, ठीक आहे. स्टेप 2 मधली सेकंड स्टेप कोणती, तर बिल्स रिसिवेबल अकाउंट अँड बिल्स पेएबल अकाउंट, ठीक आहे. तर आता बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट का बरं बनवावं लागतात आपल्याला, तर बिल्स रिसिवेबल अकाउंट टू फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल और बिल्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर, ठीक आहे. म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट थ्रू आपल्याला काय माहिती मिळेल, एक तर क्लोजिंग बॅलन्स मिळेल, आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळेल बिल्स रिसिवेबलचा, किंवा मग काय की बिल्स रिसिव्ड ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षभरात आपण त्याला किती बिल्स रिसीव्ह झाले, ठीक आहे, किती बिल्स आपण एक्सेप्ट केले त्याची माहिती मिळेल, ठीक आहे. तसंच बिल्स पेएबलमध्ये सुद्धा क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल आणि बिल्स एक्सेप्टेड ड्युरिंग द इयर, ठीक आहे. म्हणजे इथे आपले बिल्स किती एक्सेप्ट झाले म्हणजे किती रिसिव्ड झाले, ठीक आहे, जेवढे आपण सेल केला, क्रेडिट सेल केला, ठीक आहे. क्रेडिट सेलमध्ये मग आपण काय की बिल पुढच्या पार्टीला पाठवतो आणि काय करतो, बिल्स ऑफ एक्सचेंज पुढच्या पार्टीला पाठवतो, तो काय करतो एक्सेप्ट करून मग आपल्याला पाठवतो, हो की नाही. तर ते काय की बिल्स रिसिव्ह ड्युरिंग द इयर. तसंच बिल्स एक्सेप्टेड ड्युरिंग द इयर, आपण वर्षभरामध्ये किती बिल्स एक्सेप्ट केले ती तेवढी अमाऊंट, ठीक आहे. तर बिल्स रिसिवेबल अकाउंट चा आपण फॉर्मॅट बघू, ठीक आहे. बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स येतो डेबिट साईडला, ठीक आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स कुठे येतो, डेबिट साईडला, आणि क्लोजिंग बॅलन्स कुठे येतो, क्रेडिट साईडला, ठीक आहे. तसंच जर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं असेल कॅश रिसिव्ह, ठीक आहे, वर्षभरामध्ये आपण किती कॅश रिसिव्ह झाली आपल्याला, ठीक आहे, बाय डेटर्स म्हणजे डिसऑनर्ड, बिल्स डिसऑनर्डची एंट्री, ठीक आहे. बिल्स डिसऑनर्ड म्हणजे काय की किती बॅड डेट झाला, ठीक आहे. बॅड डेट किती झाला तर ती डेटरच्या नावाने आपल्याला काय करावं लागेल, एंट्री करावं लागेल इथे. बाय क्रेडिटर्स अकाउंट बिल्स रिसिवेबल एंडोर्स्ड, ठीक आहे. बिल्स रिसिवेबल एंडोर्स्ड, बिल्स रिसिवेबल एंडोर्स्ड म्हणजे काय की समजा आता मिस्टर ए आहे, ठीक आहे. मिस्टर एनी काय केलं, सेल केला कितीचा, 5,000चा, ठीक आहे. कोणाला सेल केला, गुड्स सोल्ड करू आपण, ठीक आहे, सोल्ड किती, 5,000ची, कोणाला, मिस्टर बीला, ठीक आहे. मिस्टर बीला काय केलं, एनी 5,000चे गुड्स विकले, ठीक आहे. विकल्यानंतर मग एनी काय केलं, बी जवळ काय पाठवलं, बिल्स ऑफ एक्सचेंज, ठीक आहे. 5,000चं बिल्स ऑफ एक्सचेंज पाठवलं, ठीक आहे. आणि बीनी काय केलं, त्याला एक्सेप्ट केलं, बीनी काय केलं, त्याला एक्सेप्ट केलं, ठीक आहे. आणि पुन्हा काय केलं, रिटर्न ए जवळ पाठवून दिला, ठीक आहे. नंतर एचा जो क्रेडिटर आहे, ठीक आहे, क्रेडिटर आहे, ठीक आहे. एचा जो क्रेडिटर आहे तो कोण, समजा आता मिस्टर सी, ठीक आहे. एचा जो क्रेडिटर आहे तो कोण आहे, मिस्टर सी. तर एला
मिस्टर सीला किती द्यायचे आहे, 5,000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, एला मिस्टर सीला काय कितीचं पेमेंट करायचं आहे, 5,000 रुपयाचं. ठीक आहे, तर ए याला कॅश न पेमेंट करता सरळ काय करेल की हे बिल याला पाठवून देईल. ठीक आहे, याला एंडोर्स करेल. बीनी एक्सेप्ट केलेलं बिल कोणाला एंडोर्स करेल, सीला. ठीक आहे, म्हणजे आता काय होईल की बीला कोणाला पेमेंट आधी कोणाला पेमेंट करायचं होतं, एला. ठीक आहे, बीला आधी कोणाला पेमेंट करायचं होतं, एला. पण आता जेव्हा बिल कोणाकडे पाठवलं, एनी सीकडे, तर आता बी काय करेल, सीला पेमेंट करेल 5,000. ठीक आहे, म्हणजे काय की सरळ सरळ आपल्या क्रेडिटरकडून आपल्या डेटरकडून मिळणारं जे बिल आहे ते काय करत आहोत आपण, आपल्या क्रेडिटरकडे ट्रान्सफर करत आहोत. ठीक आहे, आपल्या क्रेडिटरकडे ते एंडोर्स करत आहोत. ठीक आहे, म्हणजे आता काय की आता बिल याच्याकडे दिलं आणि बीला काय सांगितलं की बाबा तू सीला पेमेंट करून दे 5,000. ठीक आहे, ज्या दिवशी तुझी ड्यू डेट आहे त्या दिवशी काय कर, सीला 5,000चं पेमेंट करून दे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, बिल्स रिसिवेबल एंडोर्स्ड. ठीक आहे, जे बिल आपल्याला मिळणार होतं ते आपण काय केलं, आपल्या क्रेडिटरला ते बिल पाठवून दिलं. ठीक आहे, आणि म्हटलं की तू माझ्या या डेटरकडून तू तुझे पैसे घेऊन घे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, बिल रिसिवेबल एंडोर्स. ठीक आहे, तर हे सगळे घेतल्यानंतर जर डेबिट साईडला काही बॅलन्स उरत असेल तर तो कोणता आहे, बिल्स रिसिवेबल ड्युरिंग द इयर. ठीक आहे, त्याला काय आपण डेटरच्या नावाने काय करतो, त्याची एंट्री करतो. ठीक आहे, तसंच बिल्स पेएबल. ठीक आहे, बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स कुठे येतो, क्रेडिट साईड, आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिट साईड. हे बघा, जसं काय आहे की बिल्स रिसिवेबल, ठीक आहे, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट. ठीक आहे, हे काय आहे की जेव्हा बनवतो तेव्हा बिलकुल अपोजिट डायरेक्शननी आपल्याला बनवावं लागतं. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबलचा डेबिट साईड, बिल्स पेएबलचा क्रेडिट साईड, क्लोजिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबलचा क्रेडिट साईड, ओपनिंग बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स डेबिट साईड. ठीक आहे, कॅश पेड बिल्स पेएबलचा डेबिट साईड, बिल्स रिसिवेबलचा क्रेडिट साईड. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतं की दोन्ही याची जी आहे ती अपोजिट डायरेक्शनला काय होते, एंट्री होते. ठीक आहे, तर जर आता क्रेडिट साईडचा बॅलन्स रिमेनिंग राहत असेल म्हणजे उरत असेल तर काय आहे की कोणता तो, बिल्स एक्सेप्टेड ड्युरिंग द इयर. ठीक आहे, म्हणजे बाय क्रेडिटर्स आपले किती आहे ते आपल्याला माहिती पडतं. ठीक आहे, तसंच बिल्स रिसिवेबलमध्ये आपले डेटर्स किती आहे ते माहिती पडेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट. ठीक आहे, याच्यानंतर थर्ड स्टेप आहे फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स म्हणजे जे आपल्याला शेवटी बनवावे लागतात, कोणतं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, या सगळ्या पहिल्या या स्टेप्स केल्यानंतर मग फायनली काय बनतं, आपलं ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनतं. ठीक आहे, तर आता कन्व्हर्जन मेथडमध्ये कशा पद्धतीने आपल्याला स्टेप वाईज जावं लागेल हे लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप आहे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवावं लागेल आपल्याला. कशासाठी, तर कॅपिटल इन द बिगिनिंग, म्हणजे काय की ओपनिंग कॅपिटल आपल्याला बनवायला कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं समजा आता आपल्याला दिलेला आहे डाटा 1/4/2008 आणि
31/3/2009. ठीक आहे. असेट अँड लायबिलिटीचा डाटा दिला आहे आपल्याला. ठीक आहे. स्टॉक, फर्निचर, कॅश, बँक, क्रेडिटर, लोन. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन समजा दिलेली आहे आपल्याला. इकडे अमाऊंट दिलेले आहेत. ठीक आहे. इकडे काय की अमाऊंट दिलेले आहेत यांच्या. ठीक आहे. ठीक आहे. आता अमाऊंट दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर कोणतं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवायचं आहे. ठीक आहे. तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवताना फक्त आपल्याला काय आहे की 1/4/2008 म्हणजे काय की वर्षाच्या सुरुवातीला आपली कॅपिटल किती होती ती कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे हा डाटा आपल्याला काय करावं लागेल, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. हा वाला डाटा फक्त, हा नाही. ठीक आहे. हा नाही. ठीक आहे. फक्त काय करावं लागेल, हा वाला डाटा आपल्याला घ्यावा लागेल. ठीक आहे. तर याच्यावरून काय मिळेल आपल्याला, ओपनिंग कॅपिटल वर्षाचा सुरुवातीला किती कॅपिटल होता ते आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे. नंतर मग डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. डेटर अकाउंट थ्रू आपल्याला काय माहिती होईल, क्रेडिट सेल किंवा मग डेटरचा ओपनिंग बॅलन्स किंवा मग क्लोजिंग बॅलन्स माहिती होईल. तसंच टोटल क्रेडिटर अकाउंटमध्ये काय मिळेल आपल्याला, क्रेडिट परचेस आणि मिळेल. ठीक आहे. क्रेडिट परचेस कॅल्क्युलेट करू आपण. सोबतच काय कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, ओपनिंग बॅलन्स किंवा मग क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 2-3 पैकी 2 इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेल्या असेल तर एक इन्फॉर्मेशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. जसं क्रेडिट सेल आहे, ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. या 3 गोष्टी आपल्याला टोटल डेटर अकाउंट आणि टोटल डेटर अकाउंट थ्रू आपल्याला मिळते. ठीक आहे. तर या 3 इन्फॉर्मेशनपैकी 2 इन्फॉर्मेशन गिवन असतील, एक आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तसंच टोटल क्रेडिटर अकाउंटमध्ये सुद्धा क्रेडिट परचेस किंवा मग ओपनिंग बॅलन्स किंवा मग क्लोजिंग बॅलन्स या 3 पैकी कोणत्याही 2 इन्फॉर्मेशन दिलेल्या असतील, आपल्याला एक इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. तसंच बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंटमध्ये आपल्याला काय मिळतं, काय कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल म्हणजे काय की आपले डेटर्स किती आहे. ठीक आहे. डेटर्स किती आहे हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. डेटर्स किती आहे किंवा मग आपला क्लोजिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबलचा, की वर्षाअखेरीस किती बिल्स रिसिवेबल होते. ठीक आहे. तसंच बिल्स पेएबल मध्ये क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल म्हणजे वर्षाअखेर किती बिल्स पेएबल बाकी आहे आपले. ठीक आहे. किती बिल्सचं पेमेंट करायचं आहे आपल्याला. तसंच बिल्स एक्सेप्टेड ड्युरिंग द इयर म्हणजे काय की आपले क्रेडिटर्स किती आहे हे सुद्धा माहिती होईल. ठीक आहे. तर या 2 स्टेप झाल्यानंतर मग काय आहे की आपल्याला फायनल अकाउंट बनवता येईल, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. तर हा कन्व्हर्जन मेथड. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्व्हर्जन मेथडवर काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपलं कन्व्हर्जन मेथडमध्ये वर्क करतो. ठीक आहे. कशा प्रकारे कन्व्हर्जन मेथडमध्ये सिंगल एंट्रीला आपण डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.